नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री तुकाराम मुंडे यांचे आभार की त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांच्या खात्याअंतर्गत लागलेली जी कीड आहे त्याचं समूळ उच्चाटन करायचं ठरवलं. आणि बहुधा असं दिसतं आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना काहीतरी मॅन्डेट दिलं आहे. ते वैभव सूर्यवंशीसारखं काम करतायत, आलेत आणि उत्तम पद्धतीचं काम चाललंय. पण तुकाराम मुंडे आले आणि वेगवेगळ्या बातम्या पण यायला लागल्या. कोण म्हणाला गुऱ्हाळच बंद पडलं, कोण म्हणाले की दुधामध्ये महाराष्ट्रात इतकं दूधच नाही आहे, समजा 100 लिटर असेल तर ते 40 लिटर दूध हे अडल्टरेटेड आहे. कोण म्हणाला पनीरच खराब आहे, पानटपऱ्या बंद पडल्या वगैरे. आता हे जसं सकारात्मक आहे तशी त्याची एक नकारात्मक बाजू पण आहे. आणि ती बाजू मला असं वाटलं की एखाद्या अशा उत्तम पद्धतीनं काम करणाऱ्या दूध संघामध्ये जाऊन समजून घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्रानं या कारवायाच्या निमित्तानं जे नकारात्मक वातावरण तयार होऊ लागले त्याच्यापासनं ह्या व्यवसायाच्या निमित्तानं जे चांगलं घडतं आहे ते पण समजून घ्यायला पाहिजे. सो काय आहे की महाराष्ट्रामध्ये दूध नावाची एक इकोसिस्टम आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, दूध संकलन करणारे लोक आहेत, दूध डेअरीवाले लोक आहेत, आणि मग ग्राहक आहोत तुम्ही आणि मी, कर्मचारी. अशा सगळ्या मंडळीबरोबर कर्मचारी पण आहेत. अशा सगळ्या मंडळीबरोबर मी सोनाई दूधच्या मंडळींना, बरं ही सोनाई डेअरी जी आहे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातली, मला इथं आल्यानंतर कळालं की ती कदाचित आशिया खंडातली आणि भारतातली तर खरोखरच खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी डेअरी आहे. थोडं नाही, इथं जे दूध संकलन होतं त्याबरोबर जे 60 प्रोडक्ट तयार होतात त्याच्यातनं जी एक मोठी इकोसिस्टम तयार झाली आहे, ही लक्षात घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सगळं काही वाईट नाही आहे महाराष्ट्रामध्ये. काही चांगल्या पद्धतीचे व्यवहार करणारे लोक पण आहेत. सो मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी पण ती विनंती मान्य केली. सो मान्य बंधू आज दोघं आपल्यासोबत आहेत. माझे साहेब स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुम्ही दशरथ माने आणि तुमच्या बंधूंचं नाव? विष्णुकुमार माने. तुम्ही दोघं बंधू. जी. बरं, मानेंच्या कुटुंबात आज सदस्य किती आहेत माने? आम्ही जॉईंट फॅमिली आहे. हां. आम्ही तिघं भाऊ आहे. हं. मला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी. कुमार शेठला 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. हं. आणि आमचा जो मधवा भाऊ आहे हरिश्चंद्र काका माने, त्यांना 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. हं. असे आमची जॉईंट फॅमिलीचा परिवार आहे. आणि सोनाई परिवाराची उलाढाल वार्षिक किती आहे? आता गेल्या वर्षी सोनाई परिवाराची 6,000 कोटीची उलाढाल झालेली आहे. आणि ह्यावर्षी 8 ते 9,000 कोटीची उलाढाल होण्याच्या मार्गावर आहे. ओके. आणि फक्त सोनाई डेअरीची उलाढाल किती? सोनाई डेअरीची उलाढाल 6,000 कोटीची आहे. 6,000 कोटीचा आसपास. याच्यामध्ये आपण रोजचं दूध संकलन किती करतो? आता सध्या 45, 46, कधी 47 ते 50,000, 50 लाख. रोज? हो, रोज संकलन करतो. लाख? 50 लाख लिटर रोजचं दूध संकलन आहे. क्या बात. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं हे दूध संकलन होतं? जी. कुठून कुठून? पूर्ण महाराष्ट्रातून संकलन होतं. आणि जे कॉपरेटिव्ह आहेत, जिल्हा संघ, तालुका संघ हं. आणि आम्ही ऑडिट केलेल्या काही संस्था, हं. त्या आमचे जवळपास 1200 बल्क कूलर आहेत, बल्क मिल कूलर. आणि जवळपास 150 चिलिंग सेंटर आहे. हं. तर त्या माध्यमातून जे दूध येतं. हं. आणि दुसरं जे आम्ही कंपनीने ऑडिट करून काय? हं. ज्यांना अप्रूव्ड दिलेलं आहे त्या प्लांटमधून सहकारी, जिल्हा संघ, तालुका संघ आणि सहकारी कॉपरेटिव्ह संस्था, अशा सगळ्या आम्हाला बऱ्याच संस्था आम्हाला महाराष्ट्रातून दूध घालतात. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या ह्या फॅक्टरीवरती डायरेक्ट अवलंबून असलेले कर्मचारी किती? आत्ता सध्या आमच्या सोनाई ग्रुपवर अवलंबून असलेले 7,500 ते 7,600च्या आसपास कर्मचारी आहेत. त्या माध्यमातून जवळपास 1,500 महिलांना रोजगार मिळालेला आहे. फक्त महिलांना? आणि त्या सगळ्या इंदापूर तालुक्यातल्या आहेत. जवळपास काही बोटावर मोजण्या इतक्याच एक 10-15 महिला बाहेरच्या असतील, किंबहुना बाकी सगळ्या महिला इंदापूर तालुक्यात. ही झाली डायरेक्ट एम्प्लॉयमेंट. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट किती आहे? 15-20 हजार इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. आणि त्यांची ह्या दोघा बंधूंची जी जर्नी आहे ना ती तुम्ही ऐका आणि तुमच्या लक्षात येईल की असेही उद्योजक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आता मला सांगा, तुम्हा दोघांना या प्रश्न आहे की तुकाराम मुंडेंच्या कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे? तुकाराम मुंडे साहेबासारखे जर अधिकारी असतील, अतिशय प्रामाणिकपणे हा देश चालू शकतो. आणि मी त्यांचं नक्कीच स्वागत करेल की तुकाराम मुंडेसारखा अधिकारी FDAला पाहिजे होता, तोच अधिकारी खऱ्या अर्थानं मिळाला.
कारण कुठल्याही धंद्यामध्ये चला 1% अर्धा टक्के लोक जे अशा प्रकारचं चुकीचं काम करतात त्यांना जर खऱ्या अर्थानं त्यांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर असला कर्तव्यदार अधिकारीच ह्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून मी माने दादा म्हणून सोनाई ग्रुप म्हणून तुकाराम मुंडेचं स्वागत करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. ओके. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपण साधारणपणे किती प्रोडक्ट बनवतो ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान? आता सध्या आपण 60 प्रकारचे पदार्थ बनवतो. सोनाई दूध पॅकिंग असेल, दही असेल, कर्ड असेल, फ्लेवर्ड मिल्क असेल, डेअरी व्हाईटनर असेल, WMP असेल, चीज, मोझरेला चीज, चेडर चीज, प्रोसेस चीज आणि चीजची सारी व्हरायटी असेल, UST मिल्क, त्यानंतर केशिन, सोडियम केशिनेट, त्यानंतर WPC80 वे प्रोटीन कॉन्स्ट्रेट, त्यानंतर लॅक्टोज, अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आपण सगळ्या प्रकारचे दुधापासून बनवतो. राईट. सो मी या डेअरीमध्ये येऊन श्री माने यांना विनंती काय केली की यांच्या ह्या एवढ्या सगळ्या 60 पदार्थाच्या प्रक्रियेसाठी जे दूध येतं त्याची सुरुवातीपासून टेस्टिंगची प्रक्रिया, त्याची प्युरिटी आणि जे दूध येतं ते ग्राहकापर्यंत चांगल्याच दर्जाचं जावं ही जी आयडियल सिच्युएशन असते त्यासाठी ते काय काय करतात हे मला सगळं समजून घ्यायचं होतं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. त्यांनी ती विनंती मान्यही केली. तुकाराम मुंडेबद्दलचं त्यांचं तुम्ही मतही ऐकलं आणि मला असं वाटतं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे अर्थकारण काय, हे इकोसिस्टम किती मोठी आहे हे आपण समजून घ्या. ही वाहनं किती येतात आपल्याकडे जे दिसतात? टँकर जवळपास 300 टँकर आहेत आणि पाऊस पॅकिंग, बटर वाहतूक आणि इतर वाहनं 150 आहेत. जवळपास 450 वाहनांना इथं काम मिळालं. त्या माध्यमातून रोजगार मिळाला, त्या माध्यमातून मालक ही सगळी वाहनं आपली नाही आहेत? नाही, आमची नाही आहेत. काही ट्रान्सपोर्ट मार्फत किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी काही गावामध्ये घेतलेली आहेत अशा मुलांची ही वाहनं लावलेली आहेत. पण माने साहेब, तुमच्या ह्या इकोसिस्टीममुळं इंदापूर तालुक्यातलं अर्थकारण कसं बदललेलं आहे? साधारण इंदापूर तालुक्यामध्ये 4 लाख लिटर दूध आहे. त्यापैकी 3.5 लाख लिटर दूध आमच्याकडे आहे सोनाईला. सोनाईला. त्या माध्यमातून 3.5 लाख लिटर म्हणलं तरी रोजचं तेव्हा टर्नओव्हर 16 किती? नाही 2 कोटी रुपये. 2 कोटी रुपये रोजचा daily दोन? रोजचे 2 कोटी रुपये. आणि आपल्या माध्यमातून जे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातात ते किती जातात? खात्यात जातात. डायरेक्ट खात्यात जातात सगळे सगळ्यांचे. पैसे डायरेक्ट खात्यात. पण महिन्याला किती पैसे जातात? आम्ही 2 कोटी जर धरले केले तर 60 कोटी रुपये महिन्याचे. हे झालं इंदापूर तालुक्यामध्ये, परंतु आमचं बाकीच्या इतर संस्थांचं आणि सगळ्याचं मिळून महिन्याला जवळपास 550 कोटी रुपये आपलं पेमेंट होतं शेतकऱ्यांना. एका डेअरीत हो, सोनाईमधून. 550 कोटी? जी. त्याच्यामध्ये कॅटल बेडचे मका खरेदी असते, काही सोयाबीन खरेदी असते. सोनाई ते पण ग्रुपच्या चालतं. माध्यमातून. हा, सोनाई. पण आता आपलं जे प्रोडक्ट आहे ते किती देशामध्ये जातं? जवळपास 28 ते 29 देशामध्ये आपले सर्व पदार्थ जातात. त्यामध्ये गेल्या वर्षी आपल्याला रशिया अप्रूव्ह नव्हतं, परंतु पियुष गोयल साहेबांकडनं त्यांना विनंती करून रशिया अप्रूव्ह करून घेतलं आणि त्यामध्ये भारतामध्ये फक्त सोनाईच अप्रूव्ड आता सध्या तरी आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 6000 टन रशियामध्ये बटर एक्सपोर्ट आपलं झालेलं आहे आणि त्या आपण बटर रशियाला पाठवतो? हो. बरं. आणि तसं अप्रूव्ड असलेली ही एकमेव महाराष्ट्रातली नव्हे देशातली कंपनी? देशातली कंपनी. पण हे तुम्हाला रशियामध्ये. अप्रूव्हल कसं मिळालं? नाही, त्यांनी ऑडिट केलं. रशियाचे जवळपास 18 ते 20 लोकांची टीम आली होती. त्यांनी बऱ्याच डेअऱ्यांचं सर्वे वगैरे केला, त्यांचं ऑडिट वगैरे केलं, परंतु सोनाईला त्यांनी चांगल्या पद्धतीचं गुण दिले आणि फॉन्टेरासारखी कंपनी होती त्यामध्ये सुद्धा डायनामिक्स आणि सोनाई या 2च कंपन्या अप्रूव्ह होत्या महाराष्ट्रात. फॉन्टेरा कुठली कंपनी आहे ती? फॉन्टेरा ही न्यूझीलंडची फेडरेशन आहे. रशियानं ज्या 2 कंपन्यांना मान्यता दिली, एक न्यूझीलंडची जे दुधासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरी महाराष्ट्रातली सोनाई. पण ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान हे इकोसिस्टीम उभा ज्या वेळेला राहिली तर सुरुवात तर काही अशी एकदम आज जेवढं दिसतं आहे, आज किती आपलं रोजचं संकलन आहे दुधाचं? 50 लाखाच्या आसपास आहे. कधी 49 येईल, कधी 48 येईल, कधी 50 येतं. म्हणजे सर्वसाधारण अशा पद्धतीने येतं. याच्यामध्ये कसं आहे, जे पाऊस पॅकिंग किंवा इतर पदार्थ बनवून ते शिल्लक राहील
ते सगळं कोऑपरेटिव्ह वगैरे ज्या संस्था आहेत त्या सोनाईला घालतात. पण मग सुरुवात कधी झाली आपली सोनाईची? 2002 साली. सुरुवात झाली ती काही इतक्या मोठ्या स्केलवरती तर नसेल. नाही ना. सुरुवात कशी झाली? का तुम्ही तर माझी सैनिक. जी. हां. सुरुवातीला कसं आहे त्यावेळेला दूध पण कमी होतं आणि लीन आणि प्लस 2 सीझन असतात. लीनमध्ये दूध खपायचं, पाऊस पॅकिंगमध्ये जायचं, पाऊस पॅकिंगमध्ये सगळ्या शहरामध्ये दूध विकलं जायचं. परंतु ज्यावेळेला प्लस सीझन सुरू होतो त्यावेळेला दुधाची खपत कमी असायची आणि गिराईक कमी असायचं. त्यामुळं मग जर पावडर बनवायची म्हणलं तर ती व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि म्हणून फक्त 10 टनाचा प्लॅन्ट एक डायनामिकचा होता आणि मला वाटतं परागजवळ काहीतरी 5 टनाचा प्लॅन्ट होता आणि गोकुळजवळ 5 टनाचा होता. तर याच्यामध्ये पावडरमध्ये फक्त 2-2.5 लाख लिटर दूध गेलं तर बाकीचं दूध प्लस व्हायचं. त्यावेळेला शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतून द्यावं लागायचं, बऱ्याच लोकांना खाडं द्यावं लागायचं. अशा अवस्थेतून शेतकरी जात असताना सोनाईची स्थापना झाली आणि सोनाईमुळे लोकांना खूप मोठं या ठिकाणी ऊर्जा मिळाली. तर तुमचं नाव बऱ्याच वेळेला सुरुवातीला तुम्ही पवार साहेबांच्या प्रेरणेनं केलं सुरुवात वगैरे, हे खरं आहे का? जी. नाही, पवार साहेबांनी याच्यामध्ये मदत केलेलीच आहे आणि साहेबांनी डेअरी टाकण्यासाठी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन केलेलं आहे. आता तुम्हाला दोघा बंधूंना हा प्रश्न विचारतो कारण तो मुद्दा चर्चेत आहे म्हणून, की जी अपप्रवृत्ती आता तुकाराम मुंडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दिसायला लागली आहे, हे तुमच्या ह्या प्रवासामध्ये कधी जाणवत होतं का? की कारण ऑर्गनाईज सेक्टरमध्ये आणि ज्यांचे ब्रँड आहेत त्यांना तर हे करणं शक्य नाही. नाही, लूज दुधामध्ये काही प्रमाणात होतं आणि जे गाव लेवलला अनब्रँडेड किंवा लूज दुधाची विक्री होते, लूज दुधाची खरेदी होते, अशामध्ये असं प्रमाण होतं. पण ज्यांचे ब्रँड लोकप्रिय आहे, ज्यांना आपल्या ब्रँडची काळजी वाटते, ज्यांना हजारो कोटी खर्च करून जे ब्रँड वाढवलेले आहे, अशा लोकांना शक्यच नाही ना, असं काहीतरी हे केलं तर शक्यच नाही. त्यामुळं बाकीचे सुद्धा या डेअरी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करणारे डेअऱ्या आहेत. असं नाही की अशी प्रवृत्ती सगळ्याच डेअरीमध्ये आहे. 99 नाही 100.99.5 हे 99.99% चांगलं काम करत असतील. एखाद दुसरं असं प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक धंद्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये एखादी अशा प्रकारची प्रवृत्ती असतेच ना, नाही म्हणलं तरी. बरोबर आहे ना. तशी ही प्रवृत्ती आहे, त्यांना टिचून काढण्याचं काम मुंडे साहेब करत आहेत. तुमचं म्हणणं आहे की जे असंघटित किंवा अनऑर्गनाइज आहेत तिथं जास्त ते होतं, असं व्हायचं कारण मुख्यत्वे तिथे एक तर टेस्टिंगची मेथड नसते, त्यानंतर तिथली जे असते ते लूज विक्री असते, त्याची तपासणी कुठे होत नाही, त्यामुळे त्यांना ते खावलं जाईल. नाही, होण्याची कारणं दुसरी पण आहे सांगा. की काही छोट्या मोठ्या डेअऱ्या चिलिंग सेंटरवाले जे दूध घेतात त्यांच्याकडे अशी आता आपल्याकडे जे लॅब आहे जवळपास 20 कोटी रुपये 8 लॅबला खर्च केले आहेत. 20 कोटी रुपये खर्च काय त्यांना 20,000 रुपये खर्च करायचं म्हणलं तर पंचायत आहे. छोट्या मोठ्या डेअरीला ते शक्य होत नाही की एवढ्या मोठ्या सगळ्या चाचण्या करणे, तपासण्या करणे, लॅबमध्ये एवढ्या मोठ्या हे करणे, आणि म्हणून अशा ठिकाणी त्यांना करायला सोपं जातं. परंतु ज्या मोठ्या डेअऱ्या आहेत, ज्यांचं ऑर्गनायझेशन मोठं आहे, ज्यांचे ब्रँड मोठे आहेत, अशा लोकांना हे शक्यच नाही ना भेसळीचं दूध घेणं. कारण शेवटी प्रोटीनवरच हा बिझनेस आहे. आम्हाला तरी प्रोटीन असलं, समजा एखाद्याने भेसळीचं दूध आलं तर त्यातला कुठलाच पदार्थ इथं बनणार नाही ना. ना केशिन बनणार, ना WPC बनणार, ना चीज बनणार, ना UST बनणार. तुमचं म्हणणं असं की जर भेसळयुक्त पदार्थ आला तर मोठ्या डेअरीमध्ये तो बनणं शक्यच नाही. शक्यच नाही ना. कसं बनल? काय होईल समजा भेसळयुक्त पदार्थ आला, दूध आलं, तुम्ही रिकव्हरी कमी राहते. UST सारखा पदार्थ आहे जो 6 महिने दूध टिकतं आणि अशा प्रकारचं आपण 7 दिवसाची टेस्ट घेतो आणि 7 दिवसानंतर मार्केटमध्ये जातो. तर अशा वेळी जर भेसळीचं दूध आलं तर ते UST मध्ये हे करून ते नासून सगळं खराब होईल ना 8 दिवसातच. राईट. त्यामुळं भेसळीचं दूध हे शक्यच नाही, घेऊ शकत नाही. राईट. सो काही प्रेक्षकांना असं वाटेल की आम्ही हे सोनाईची ब्रँडिंग करतोय. माझं असं मत आहे की त्यांना ते कॅपेबल आहेत ब्रँडिंग करत. त्यांच्या जाहिराती पण आहे, त्यांच्याकडे खूप सारे कस्टमर बेस आहे. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं की इतक्या मोठ्या ब्रँडमध्ये आणि महाराष्ट्रात त्यांनी सांगितल्याप्रमाणे असे त्यांच्यासारखे बरेच ब्रँड आहेत. ते अर्थातच खाजगीमधला सगळ्याच देशातल्या नंबर 1चा ब्रँड जो खाजगी डेअरी व्यवस्थापनात. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की अशा मोठ्या ब्रँडमध्ये जेव्हा टँकर येतात त्यावेळेला किती बारकाईनं काळजी घेऊन त्याची टेस्ट केली जाते. त्याच्यासाठीच्या मोठमोठ्या लॅब आहेत तिथे
त्याचबरोबर जे प्रोडक्शन इथं होतं, मग त्यात चीज असेल, बटर असेल, दही असेल, दूध असेल, हे पण एक्स्ट्रीम लेवलची केअर घेऊन केलं जातं. आज जे सर्वसाधारण बाजार व्यवस्थेमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाले, ते सर्व अर्थाने बरोबर नाही आहे. जे लोक भेसळ करतात त्यांच्याबद्दल तर तुकाराम मुंडे आहेतच समर्थ. स्वतःही टँकर आलं, तर पहिली प्रोसेस काय होतं इथे? पहिली म्हणजे आता ह्याला ज्या वेळेला तिथं लोडिंग करतात त्यावेळेला आमचे केमिस्ट बरोबर जातात टँकर तिथेच? बरोबर. हां, हां. त्याच्याबरोबर किट असतं. त्या किटमध्ये एक 13 तपासण्या करून तो तिथं चेक करतो. 13 तिथंही चाचण्या होतात, कारण त्या किटमध्ये 13 तपासण्या होतात. तिथंही चेक करतो आणि त्यानंतर मग इथं राहिलेलं, जर समजा त्या केमिस्ट्री काही चूक झाली, त्या किटची काही चूक झाली, तर आणखी डबल टेस्टिंग इथं होतं. आणि इथं टेस्टिंग झाल्यानंतर त्याने अप्रूव्ड कमांड दिल्यानंतर मग अनलोडिंग होतं. पण मला असं सांगितलं की सकाळी आणि संध्याकाळी दूध संकलन करणं, 2 वेळेच्या दूध संकलनामध्ये हे जास्त योग्य आहे, हे बरोबर आहे? चांगला आहे. उलट बॅक्टेरिया वाढत नाही. गाईच्या काशेतली धार काढल्यानंतर 1 तासाच्या आत ते दूध चिल्ड झालं पाहिजे. नाही झालं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. आणि मग बॅक्टेरिया वाढायचं म्हणलं तर मग काहीतरी छेडछाड करावं लागते त्याला, म्हणजे प्रिझर्वेशन करण्यासाठी काही ना काहीतरी त्यात टाकतात. आणि त्यामुळं मग ती सुद्धा भेसळच आहे. सोडा टाकणे किंवा क्यूएस टाकणे किंवा काही इतर पदार्थ टाकणे हा सुद्धा बेसळच आहे. आणि मग ते का टाकते, तर ते लवकर चिलिंग नाही झालं, गाईच्या काशेतलं धार काढलेली लवकर दूध त्या बल्क कूलरवर किंवा चिलिंग सेंटरवर आलं नाही, तर त्याचं ते बॅक्टेरिया वाढत जाते, ॲसिडिटी वाढते. आणि म्हणून त्या जरुरी आहे. तर तुमचं मत आहे की दोन्ही वेळेला दुधाचं संकलन झालं पाहिजे, जरुरी. याचं आयडियल सिच्युएशन. पण तसं जर नसेल झालं तर मग मात्र तुमच्या तशा पद्धतीचं दूध आमच्याकडे आपोआपच रिजेक्ट होतं. रिजेक्ट. पॅरामीटर मध्ये बसत पण नसल्यामुळे यांनी सांगितलं 13 पॅरामीटर्स कुठले आहेत की जिथं आपण मोस्टली ते बघत राहतो की हे यात तिथं सगळेच असतात. इंडोफॉस मशीन असते, त्या मशीनमध्ये त्या मशीनवर युरियामध्ये काय त्यांनी केलेलं असेल, त्यांनी काही पावडर टाकलेले असेल, बाकी इतर काय साहेब ऐका, स्टार्च असेल, युरिया असेल किंवा ॲसिडिटी वाढलेलं काही सोडा टाकलेला असेल किंवा इतर कुठल्याही पदार्थाची भेसळ केली असेल, तर त्या इंडिकेशनमध्ये करेक्ट दाखवतं की बाबा हे त्याच्यामध्ये भेसळ आहे, असं आहे. त्यामुळे तिथंच मग लोडिंग करत नाहीत ते केमिस्ट. मग तिथं एकदम व्यवस्थित टेस्टिंग केल्यानंतर, लोडिंग केल्यानंतर मग इथं परत चेक होतं. सेल केलेलं असतं. सील केलं. नाही तर चेक. तर ही जी आयडियल टेस्टिंगची पद्धत आहे, एक उत्तम पद्धतीची लॅब कशी असते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण साधारणपणे आपल्याकडे जे टँकर यायला सुरुवात होते, जी, ते किती वाजता येतात टँकर? दिवसभर येतात ते. दिवसभर 24 तास टँकर. चालूच असतं ना. तर पहिल्यांदा टँकर गेटच्या आतमध्ये आला, मग हा इकडे आता ह्या प्रोसेसला चालला. इथे आपण काय करतो, टेस्टिंग करून ही टेस्ट होणारच आहे इथे, प्रत्येक टँकरची टेस्ट होईल. आपण जर सॅम्पल काढला जातो, टेस्ट आतमध्ये गेले. आपण जरा वर जाऊन तर सॅम्पलची प्रक्रिया पण दाखवू. त्या निमित्तानं महाराष्ट्रातलं आता हे झालं तुमचं 50 लाख लिटर दूध. पण संपूर्ण महाराष्ट्राची इकोसिस्टीम किती मोठी आहे दुधाची? किती शेतकरी त्यावर अवलंबून आहेत? किती दूध संकलन वेगवेगळ्या डेअरीतनं मिळून होतं? शेतकरी महाराष्ट्रातले जवळपास, आता त्याचं काय आकडेवारी नाही माझ्याकडे तशी, पण जवळपास 25-30 लाख शेतकरी, 30 लाख शेतकरी असावेत की दुधावर अवलंबून आहेत. 10 दिवसाला पेमेंट येतं. आणि हा धंदा जो आहे ना साहेब, हा धंदा कष्टकऱ्याचा आहे, काबाड कष्ट करणाराचा आहे. 2 एकर जमिनीचा गरीब शेतकऱ्याचा आहे, अल्पभूधारक शेतकऱ्याचा आहे. त्याला 10 दिवसाला पैसे मिळतात. जो झोपडीत राहतो, दिवसभर बाई काम करते, खुरपती, ती बाई डोक्यावर गवताचा भारा आणते आणि भारा आणल्यानंतर ती गायला टाकते. अशा 1-2 गायी ज्या असतात, त्या गायीपासून त्यांना 40-50 लिटर दूध निर्माण होतं. त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो. आणि तुमच्यासारख्या ज्या खाजगी डेअरीज आहेत महाराष्ट्रातल्या, अशा किती खाजगी डेअरी आहेत की ज्या ह्या व्यवसायात आहेत? आपण हे जरा दाखवू, थांबा आधी हे बघून घ्या. इकडचं जे सॅम्पलिंग होतं. अशा किती डेअरी काम करतात इथं महाराष्ट्रामध्ये? अशा किती खाजगी डेअरी आहेत की ज्यांचं हे खाजगी डेऱ्या ज्या मोठ्या डेऱ्या आहेत, एकदम 1 लाखाच्या पुढे म्हणलं तर जवळपास 90 ते 100 असतील 1 लाखाच्या पुढे. बरं. आणि कोऑपरेटिव्ह मधल्या कॉपरेटिव्हमधल्या सुद्धा त्यातच अवलंबून आहेत. आणि 10 लाखाच्या पुढे एक 2-3 डेअरी असतील. 10 लाखाच्या पुढे 3 ते 4
मानेसाहेब, हे पूर्ण जे अर्थकारण आहे महाराष्ट्राचं दुधावरचं, साधारणतः किती कोटी रुपयाचं असावं मंथली, वार्षिक, साधारण 2 कोटी लिटर महाराष्ट्रात दूध असेल असं वाटतं रोजचं? रोज. हां, 2 कोटीला तरी 40 रुपयांनी म्हणा. जवळ 80 ते 90 कोटी रुपयाचा रोजचा टर्नओव्हर आहे आपल्या महाराष्ट्रात, बरोबर ना? सो आता इथे पहिल्यांदा आलं दूध, हां. आपण आता इथे प्रोसेस काय करतोय? हे टँकर इथं आलं, ही काय प्रक्रिया सुरू आहे आता आपली? ही दुधाचं काय असतं, मेन तर फॅट वर राहते आणि एस-एन-एफ खाली राहतो. आणि त्याच्यामध्ये जर एस-एन-एफ खाली आला आणि सॅम्पल खालचा काढला तर एस-एन-एफचा सॅम्पल मिळेल, म्हणजे एस-एन-एफचा म्हणजे गंजचा. आणि स्निग्धता. वरचाच काढला, वरचाच काढला तर ते फॅट मिळेल, म्हणजे फॅट जास्त जाईल. म्हणजे त्याला बरोबर फॅट आणि एस-एन-एफ बरोबर जाण्यासाठी हलवून काढला तर ती योग्य सॅम्पल निघतो. ओके, हे किती वेळ हलवायचा टँकर जाईल? 5 मिनटं, 2 मिनटं, किती मिनटं? हा सांगा. कसं आहे, दुधाचं एक कॉम्पोजिशन असतं. बोलत दुधाचं कॉम्पोजिशन असतं, त्याच्यामध्ये मिल्क कॉम्पोजिशनमध्ये वॉटर पर्सेंटेज, फॅट पर्सेंटेज आणि सॉलिड नोट्स फॅट. सॉलिड नोट्स फॅट्समध्ये त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लॅक्टोज एवढे सगळे घटक येतात. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे डिपेंड असतं. ह्याच्यामध्ये जे फॅटचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ते सगळ्यात कमी असतं, 0.9 to 0.93. मग ते जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असते ते काही काळ तसंच राहिलं तर ते वरती येतं. मग त्यासाठी आपल्याला युनिफॉर्म सॅम्पल, जो टेस्टिंग होणार आहे त्याचं युनिफॉर्म सॅम्पल होण्यासाठी हे सॅम्पलिंग क्लेन्झरिंग करावं लागतं. ह्याला काय म्हणतो आपण? क्लेन्झरिंग. प्लंजरिंग. सॅम्पलिंग क्लेन्झरिंग करताना ह्याच्यामध्ये ॲज पर टँकर कॅपॅसिटी 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 12 मिनिट्स, 50 मिनिट्स एवढं टायमिंग त्याला प्रॉपर क्लेन्झिंग करावं लागतं. हे कशावर डिपेंड आहे? 10 मिनिट्स, 12? हे ॲज पर टँकर कॅपॅसिटी. छोटा टँकर असेल तर 5 मिनटं, मोठा टँकर असेल तर 10 मिनटं, त्याच्यापेक्षा जर मोठा टँकर असेल तर 12 ते 15 मिनटापर्यंत हे प्लंजिंग करावं लागतं. त्यावेळीच आपलं युनिफॉर्म सॅम्पल भेटते आणि त्याचं आपण मग पुढं लॅबला टेस्टिंगला जातो. आता पुन्हा एकदा सांगा की ज्या वेळेला टँकरमध्ये 5 ते 7 मिनिट तुम्ही आता घुसळण केली, तर त्यातली जी काय अडल्ट्रेशन असेल, बरोबर? असं नाही, जे काय असेल ते दुधामध्ये फॅट पार्ट आहे, एसना पार्ट आहे, तो एक्झिव्ह होतो आणि त्याचा युनिफॉर्म सॅम्पल निघतो आणि ते टेस्टिंगला पुढे लॅबला पाठवलं जातं. लॅबही तुम्हाला दाखवणार आहे मी. मानेसाहेब, कधी असं होतं का की आपल्या इथे टँकर आले, हां, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, अडल्ट्रेशन असेलच, पण त्याशिवाय सुद्धा कुठल्या कारणामुळे टँकर रिजेक्ट करण्याची वेळ आली आहे? आणि रोज किती रिजेक्ट होतात मग असं? नाही, ह्याच्यामध्ये रिजेक्ट होण्याचे 2-3 कारणं आहेत. काय ते एखाद्या त्यामध्ये ॲश जास्त आली, ॲश, हां, किंवा ॲसिडिटी जास्त वाढली, बॅक्टेरिया जास्त वाढल्या, प्रोटीन कमी झालं, तर अशा 3-4 कारणामुळे रिजेक्ट होतं. आणि रोज किती टँकर रिजेक्ट होतात साधारणपणे? 2-3 टँकर कदाचित याच्या अगोदर. कसं असतं, हिवाळ्या सीझनमध्ये हे प्रॉब्लेम जास्त नसतात. ज्यावेळी उन्हाळा सीझन असतो त्यावेळी क्लायमेट टेम्परेचर हायरला जातं. त्या केसेसमध्ये लो एम्बिरिटी, अल्कोहोल पॉझिटिव्ह, हाय ॲसिडिटी हे नॅचरल रिझन आहेत. ते काय अल्टरेटिव्ह रिझन नाही, ते नॅचरल रिझनमुळे टँकर रिजेक्ट होतं. पण या लेवलला आता इथे कधी अडल्ट्रेशन लक्षात येतं का की आहे याच्यात? इथं फक्त सॅम्पलिंग होते, ह्या पॉईंटला सॅम्पलिंग होते, त्याच्यानंतर पूर्ण टेस्टिंग हे लॅबमध्ये केलं जातं. सो ती लॅब, जी सर्वोत्तम लॅबपैकी एक लॅब महाराष्ट्रातली मला वाटली, ती मी तुम्हाला दाखवा. पण इथे तुम्ही ऑटोमॅटिक पण हे करू शकता ना. हे जे काय हे काय आहे मानेसाहेब? ते मेंटेनन्ससाठी ते आज नेमका मेंटेनन्स निघाला. ठीक आहे, पण हे काय आहे? ते जे आता मॅन्युअल प्लंजिंग आपण करतो, हे जे काही मॅन्युअल प्लंजिंग आता तिथं मॅन पॉवर लागते, त्याच्याऐवजी हे मेकॅनिकल केलेलं. आणि मेकॅनिकल ह्याच्यात जर केलं आणि ह्याच्यात वेळेमध्ये काही बचत होते का? वेळेमध्ये बचत नाही. हे कसं मॅन पॉवर, इंडिव्हिज्युअल मॅन पॉवर, माणसाचं एक्सर्जन होतंय, ते टाळण्यासाठी आपण मेकॅनिकल. राईट. तर तुम्हाला 1 आणि 2 असे 2 ठिकाणचे 2 टँकर दिसत असतील की जिथे पहिल्यांदा सॅम्पल घेतले जाते आहे. मी का पुन्हा सांगतोय की ही जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम नीट समजून घ्या. अनावश्यक पद्धतीनं सगळ्याच दुधाबद्दल, सगळ्याच पनीरबद्दल, सगळ्याच दह्याबद्दल, सगळ्याच दुग्धजन्य पदार्थाबद्दल जे नकारात्मक वातावरण तयार होऊ लागले, ते होण्याची गरज नाही आहे. ना ती श्री तुकाराम मुंडे यांची इच्छा आहे, ना ऑब्व्हियसली सोनाईवाल्यांची तर इच्छा असेल, ना माझी आहे. कारण ती एक मोठी इकोसिस्टम आहे. बघा ना, ह्याच्यात तुम्हाला अशा टँकरच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसतील, तर या रांगा सांगतायत की ह्या टँकरच्या माध्यमातून किती मोठं अर्थकारण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि पुन्हा माने म्हणाले त्याप्रमाणे की प्रत्येक मोठ्या ब्रँडला स्वतःची काळजी आहे,
आणि ते स्वतःच्या काळजीप्रमाणेच व्यवस्था करतात. आणि आत्ता इथे हे इतकं मोठं प्रांगण साहेब, ही डेअरी आपली किती एकरवर असेल साधारण? जवळपास 100 एकरवर आहे. 100 एकर. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे साहेब? ते मला वाटतं पुस्तकात बघून सांगावं लागेल नंतर बोला. पण आशिया खंडातली सगळ्यात एक मोठी गोष्ट पण तुमच्याकडे आहे इथे, ती काय आहे? एक ड्रायर आहे. हां. ड्रायर 180 टनाचा भारतात कुठेही नाही. 150 टनापर्यंत आहे भारतात, पण 180 टनाचा नाही. 150 टनाचा मला वाटतं अमूलमध्ये आहे गांधीनगर. आणि तो ड्रायर काम करतो, तो हे बनवण्याचं, तुमचं दूध भुकटी तयार करण्याचं, बरोबर आहे ना? राईट. सो आपल्याला ही तिकडे टँकर जास्त लॅब आहे. ही आमची RM RMRD लॅबमध्ये रॉ मिल्क रिसिव्हिंग लॅब आहे. तर इथं जे येणार आपल्याकडं रॉ मिल्क आहे त्याचं पूर्ण अनालिसिस केलं जातं आहे. तर प्रत्येक टँकर ईच कंपार्टमेंट वाईज जवळपास FSIने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे जवळपास 39 पॅरामीटर्स 39 पॅरामीटर्स प्रमाणे आपण दुधाच्या प्रत्येक सॅम्पलची प्रत्येक टँकरमध्ये चौकशी. FSIनं जे करतो. सॅम्पलिंग प्लॅन दिलाय, सॅम्पल फ्रिक्वेन्सी दिलाय, त्याप्रमाणे आपल्याकडे टेस्टिंग होते. राईट. सो आधी आम्हाला तर तुम्ही हे द्या, हे तुमचे मास्क आणि हे सगळे. सो कुठल्याही अशा दुग्धजन्य पदार्थ असणाऱ्या फॅक्टरीमध्ये जाताना जे FDAचे रूल्स आहेत त्याप्रमाणे हे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे जे तुम्हाला पाळायला लागतात, ते आपण पाळतो. माझा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला असं वाटतं की भेसळ कुठेच डिटेक्ट होत नाही. माझं उलटं मत आहे, भेसळ प्रत्येक पातळीवरती डिटेक्ट होऊ शकते. ती करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीचं अत्याधुनिक असं तंत्रज्ञान आता जवळपास सगळीकडे उपलब्ध आहे. चला पुढे. हां. सो पहिल्यांदा आता सॅम्पल घेतलं, पहिलं कुठं जाईल सॅम्पल? ते या इथे नाही येणार ना? नाही. हां. हे लॅबचं डिझाईन असं केलेलं आहे, ह्याच्यामध्ये झोनिंग केलेलं आहे. हे हॉट झोन आहे, कोल्ड झोन केलं आहे, इकडे हॉट झोन केलं आहे, आणि त्याच्यानंतर इकडे कम्युनिकेशन हा पहिल्यांदा जे सॅम्पल येतं ते आपल्याकडे सॅम्पल इनचा विंडो आहे. हा सॅम्पल इनचा हा, विंडो. इथं सॅम्पल येतात, इथं सॅम्पल आलं की नाही ते डिस्ट्रीब्युट होते. एक सॅम्पल जो जातोय तो फॅट एसना जो दुधाचं कॉम्पोजिशन अनालिसिस आहे त्यासाठी जाते. तो कुठे जाणार आहे? इथं आपल्याकडे या या सेक्शन. इथे काय होईल पहिल्यांदा? आता फॅट एसन, प्रोटीन, लॅक्टोज जे नॅचरल कॉम्पोजिशन आहे ते इथे तपासलं जाईल. तपासली. त्याच्या परत ह्याच्यात आपल्या 2 मशीन दिसतात आपल्याकडे. ते मध्ये एक आहे जाऊ. एक आहे या 2 मशीनचं मुख्य काम काय? सांग. आपल्याकडे लेटेस्ट 2 मशीन आहेत, फॉस मेक डेन्मार्कचे. ह्या त्या 2 मशीन आहेत. हां, ह्या 2 मशीन आहेत. तर ह्याच्यामध्ये दुधामधलं असलेलं नॅचरल कॉम्पोजिशन, त्याच्यानंतर अल्ट्रन्स, ह्या मशीनमध्ये 21 प्रकारचे अल्ट्रेशन्स आपल्याकडे टेस्ट होते. राईट. सो ते अल्टरेशन्स म्हणजे अडल्ट्रेशन अडल्टरेशन हे 21 प्रकारचं अडल्ट्रेशन तुम्हाला इथं तपासता येतं. जरा वाचून दाखवा प्रेक्षकांना कुठलं अडल्ट्रेशन. म्हणून मी म्हटलं की हे ज्ञानवर्धक आहे. आता याच्यानंतर तुमच्या मनात कुठेच प्रश्न शिल्लक नाही राहिला पाहिजे की किमान सोनाईच्या ब्रँडमध्ये तरी अडल्ट्रेशन नाही आहे. याच्यामध्ये अल्ट्रेशनमध्ये जे घटक येतात त्याच्यामध्ये आहेत ग्लुकोज, सुक्रोज, साखर ऍड केली. हां, ग्लुकोज ॲड केली, साखर ॲड केली, सुक्रोज, युरिया ॲड केली, वॉटर, अमोनियम सल्फेट, सॉर्नरिक ॲसिड, फॉर्मलाइड जे काही प्रिझर्वेटिव्ह आहे, त्याच्यानंतर माल्टोडेक्स्ट्रेन, त्याच्यानंतर ॲडेड फॅट जे ॲनिमल फॅट असेल, व्हेजिटेबल फॅट असेल ते, त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड, सोडियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बेन्झॉइड, मेलामाइन, माल्टोज. एवढे असे 21 कॉम्पोनंट इथे आपण तपासतो. हां, हा झाला पहिला तपासणीचा भाग. हा. पुढे तिथनं पुढे सॅम्पल हे सॅम्पलच आलेलं आहे ना? हे सॅम्पलच आहे. हो, हे सॅम्पल एवढं सॅम्पल काढायचं. एवढे सॅम्पल म्हणजे ह्या असे सॅम्पल 4 सॅम्पल काढले जातात. एक जातो मशीनला टेस्टिंगला जातो, दुसरा सॅम्पल जातोय आमच्याकडं मशीन सोडून मॅन्युअल टेस्टिंग पण आहे. ती मॅन्युअल का टेस्टिंग करतो आपण? वेट केमिस्ट्री ॲज पर ट्रेडिशनल मेथड, वेट केमिस्ट्री तिथं पण हे सगळं दाखवूया, कारण ह्याची फार गरज आहे. लोकांच्या मनात असे प्रश्न पडले की जणू काही होतच नाही, सगळीकडे अडल्ट्रेशन. सो हे आता पहिलं कॉम्पोनंट आहे. हां, इथे काय होतं? तिथं इथं
सेकंड सॅम्पल इथे आलं. सेकंड सॅम्पल इथं येतो, त्याचं ऑल्ट्रेशन टेस्टिंग सगळं केलं जातं. इथे पण अडल्ट्रेशन Adulteration इथे काय काय बघतो आपण? एसएनएफ वाढीसाठी जे काय अल्टरनेट्स यूज केले जातात मी सांगितले त्यातले काही एसएनएफ अल्टरेशनसाठी यूज करणारे कॉम्पोनंट्स आहेत, त्या सगळ्याचं टेस्टिंग इथं होतं. इथे कसं होतं? इथे काहीतरी तुमची शेगडी दिसते. हां, आता एक सॅम्पल तुम्हाला दाखवतील. दाखवा ना. एक सॅम्पल दाखव. हां. या शेगडीचा उपयोग काय आहे? ते काही टेस्ट जे आहेत ते एक मिश्रण मिल्क सॅम्पल प्लस केमिकल्स, त्याच्यानंतर बॉलिंगमध्ये ठेवावं लागतं, 5 मिनिटं बॉलिंग. आता हे बॉइलिंग होतं ते पाणी आहे. पाणी. हां. तर ते सॅम्पल आणायचं. आता हे सॅम्पल घेतलं आपण. हो. ज्यांना असं वाटतं की भेसळ होते की नाही, तर त्यांच्यासाठी आज तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्या. हे सॅम्पल घेतलं. ग्लुकोज टेस्ट लावून दाखव. ग्लुकोज डायट डिप करून दाखव. तर कोणी साखर वगैरे मिक्स केली का हे लगेच कळेल. शुगर असू दे, ग्लुकोज असू दे, स्टार्च असू द्या, युरिया असू द्या. आता हे निगेटिव्ह टेस्ट आहे. आणि जर पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह असलं तर असं कलर चेंज होतो त्याच्यामध्ये. राईट. हे बघा, हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह आणि हे ह्याच्यापेक्षा इकडचं पुढे असेल तर पॉझिटिव्ह. Positive. तर ही एक टेस्ट झाली. पण इथे काय होणार? बाकीचं बरोबर असे जवळजवळ 14 टेस्ट आहेत तिथे. ही पहिली टेस्ट झाली. आता इथे 14 टेस्ट. हां. मी एकाच टँकर मधनं 4 सॅम्पल काढले. एक तिकडे गेला, एक इथे आला. इकडे आला. राईट. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडं फॅट अल्ट्रेशन, हे झालं एसएनएफ अल्ट्रेशन. एसएनएफ अल्ट्रेशनचे केले जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह यूज केले जातात का, फॉर्मलिन असू द्या, हायड्रोजन पेरॉक्साईड असू द्या, बोरिक ॲसिड असू द्या, बोरेट असू द्या, ते पण केले जाते. आणि फॅट अल्ट्रेशन असते, म्हणजे नॅचरल मिल्क फॅट. आणि काय लोक करतात फॅट ॲडल्ट्रेशन मध्ये? फॅट अल्ट्रेशनसाठी एक मेजरली 4 to 5 टाईप्स ऑफ ऑइल्स आहेत. ऑइल्स आहेत. कुठल्या त्याच्यामध्ये प्लांट बेस्ड ऑइल्स आहेत. सोया ऑइल असू दे, त्याच्यानंतर मेज रिफाईंड ऑइल असू द्या, त्याच्यानंतर फिश ऑइल आहे, कॉटन सीड ऑइल आहे. हे सगळे प्लांट बेस्ड. हे ज्यावेळेला हे तुकाराम मुंडे आले त्याच्यानंतर नाही, आता येतो तो आहोत, त्याच्यानंतर हे टँकर मध्ये काही घट झाली आहे, संख्या घट. सोनाईमध्ये असं काही घडलेलं नाही आमच्याकडे. तर जेवढं दूध पूर्वी येत होतं तेवढंच आता पण येत. म्हणजे हे जे चर्चा आहे की काय आता आमचं टेस्टिंग जे आहे, आम्ही सांगितलं ना की जिथं अनब्रँडेड लोक दूध घेत होते, जिथं अनब्रँडेड लोक गावागावामध्ये शहरामध्ये ठेल्यावर विकणारी लोक असतात, काही लोक रस्त्यावर बसून लिटर 2 लिटरनी विकत असतात, किंवा काही लोक ऑनॉलग पनीर बनवत असतात, किंवा काही लोक घाणेरडं पनीर बनवत असतात. अशा लोक ते दूध घेतात. चांगल्या ब्रँड, ज्याचा चांगला ब्रँड आहे ते कशाला दूध असं घेते? कारण त्याचं ते काय बनणारच नाही ना, कारण त्याच्यापासून काय बनणारच नाही ना ॲडिटेशन दुधापासून. त्यामुळं सोनाईमध्ये काही दूध कमी होणे किंवा वाढलं असं काही प्रकार झालेला नाही. मी हा प्रश्न आवर्जून विचारला कारण महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की 100 लाख लिटर समजा दूध असेल तर जवळपास 40 लाख लिटर वगैरे दूध खराब आहे. माझ्या मते सगळे 100% चुकीचं आहे. हां, कारण याच्यामुळं खरं तर त्या अशा ज्या नकारात्मक बातम्या आल्या त्यामुळं अक्षरशः फिगर माहीत नसते साहेब कोणाला, आणि उगेच काहीतरी रस्त्यावर गप्पा मारणाऱ्या लोकांकडनं फिगर घ्यायची आणि काहीतरी बोलायचं, हे जरा जास्त नीट समजून घ्या की इतकं महाराष्ट्रामध्ये भेसळीचं प्रमाण नाही. आणि तुकाराम मुंडे जे कारवाई करतायत त्याचं तर सगळेच स्वागत करतात. ह्याही दोघा बंधूंनी त्याचं स्वागत केलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात सारखं दूध इतर राज्यामध्ये नाही आहे. वा. महाराष्ट्र हा दुधाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढे आहे. इतर स्टेटमध्ये थोडीफार भेसळ जास्तीचं प्रमाण होत असेल, पण महाराष्ट्रामध्ये एवढं प्रमाण नाही आहे. त्यामुळेच एक्सपोर्टमध्ये आज इंडियामध्ये नंबर 1 महाराष्ट्राचा आहे. तो आता तुम्ही एक्सपोर्टचा विषयच काढलाय म्हणून तुम्ही 40 देशात तुमचे दुग्धजन्य पदार्थ एक्सपोर्ट करता. आमचेच आहेत असं नाही, पण इतर डेअऱ्यांचे सुद्धा एक्सपोर्ट चांगल्या पद्धतीचं होतं महाराष्ट्रातून. मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचंच ते दूध आहे, महाराष्ट्रातच प्रोडक्शन होतं. त्यामुळं इतर राज्यापेक्षा भारतामध्ये आज दुधाच्या बिझनेसमध्ये महाराष्ट्र खूप चांगल्या प्रगतीपथावर झालेला. राईट. आणि मी यांची थोडीशी माहिती घेतली की तुम्हाला माहिती आहे की मी अभ्यास केल्याशिवाय तर काही करत. युरोपामध्ये, US मध्ये, आणि तेच का ते म्हणाले त्याप्रमाणे अनेक डेअरीजना त्यांचं परदेशी बाजारपेठेमध्ये त्यांचे दुग्धजन्य पदार्थ जातात. महत्त्वाचं म्हणजे तेही ब्रिटानिया, अमूल आणि अशा मोठ्या मोठ्या ब्रँड बरोबर ते को प्रोजेक्शन करतायत. अमूल बरोबर काय करता तुम्ही? अमूल बटर वगैरे घेतं आमचे.
आणि ब्रिटानिया? ब्रिटानियात तर खूप चांगले सगळे पदार्थ आहेत. त्यांचं UST मिल्क आहे, चीज आहे, लस्सी आहे, लेवर्ड मिल्क आहे. एक्सपोर्टला जे तूप जातं ते सगळं ब्रिटानियाचं सोनाईमध्ये बनतं. वा. हां, जेवढं एक्सपोर्ट होतं ते सगळं म्हणजे जवळपास 200 देशामध्ये त्यांचं तूप जातं. ते सगळं 100% सोनाईमध्ये बनतं. गाईचं तूप श्री श्री रविशंकरचं पण तुम्ही श्री रविशंकरचं बनतं, टाटाचं बनतं, क्या बात. रिलायन्सचं बनतं, मला वाटतं की ह्याच्याशिवाय रिलायन्सचं बनतं. याच्याशिवाय प्युरिटीचे कुठलं प्रमाण असण्याची गरज नाही का? इतक्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनी जेव्हा तिरुपती बालाजीला हा सगळ्यात महत्वाचं तिरुपती बालाजीला प्रसादासाठी आपलंच तूप आहे. ते रोज जातात. टँकर 2000 टनाचा टेंडर होतं. यापूर्वी गेल्या 5-6 महिन्यापूर्वी त्या भेसळीचं खूप मोठं रॅकेट उघड ब्रॅकेट झालं तिकडे होतं. त्यानंतर ते सावध झाले. त्यानंतर चांगल्या ऑडिट केलं डेअऱ्यांचं आणि त्यामधून नंदिनी, सोनाई आणि हेरिटेज आणि वा. मदर डेअरी यांचंच अप्रूव्ह झालं आणि त्या चौघांचंच आता तूप घेतात. दुसऱ्याचं घेत म्हणून लक्षात घ्या. त्यापूर्वी सुद्धा 14 पासून जवळपास 18 पर्यंत घेत होते 18-19 पर्यंत घेत होते. पण मधल्या 3-4 वर्षाच्या पिरियडमध्ये सोनाईचं बंद झालं. कारण तिकडे भेसळ खूप 250-300 रुपयाला मिळायला लागल्यावर आमचा रेट जास्त आणि त्यांचा 300 मिळायला लागल्यावर आमचं कशाला घेते. म्हणून मी म्हटलं की ही इकोसिस्टीम लक्षात घ्या. इतक्या मोठे ब्रँड महाराष्ट्रामध्ये आहेत. पण तुमचा अजून एक ब्रँड आहे, एक प्रोडक्ट आहे की ज्यामुळे आपलं विदेशी चलन वाचलंय. ते काय प्रोडक्ट आहे तुमचं? WPCAT वे प्रोटीन कॉन्स्ट्रेट म्हणून हा पदार्थ आहे. यापूर्वी भारत देशाला आयात करावं लागत होतं. त्याच्यामध्ये आपले डॉलर पैसे परराष्ट्रात जात होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण WPCAT उत्पादन चालू केलं आणि आता खूप चांगल्या पद्धतीने ते काय भारतातले protein? सर्व जे ब्रँड आहे जे मार्केटमध्ये विकतात ते सर्व घेतात. तर ते काय आहे म्हणजे प्रोटीन आहे ते का? 80% वे प्रोटीन आहे आणि ते जिम करतात पैलवान ते त्यांना खायला लागतं ना. ते मसल पॉवरसाठी प्रोटीनच आहे ना 80%. ते बनते. लॅक्टोज बनतो, लागतो वेगळा काढतो. केशिन बनते, सोडियम केशिनेट बनतंय. असे वेगवेगळे पदार्थ आपण माने साहेब, एक दुधापासून 1 लिटर दुधापासून किती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनतात? दुधापासून एकतर आमच्याकडं दूध तर आहेच रेग्युलर, दही, पनीर. पनीर आहे, लॅक्टोज आहे, केसिन आहे, WPC आहे, चीज आहे, चीजच्या सगळ्या व्हरायटी आहे. त्यानंतर डेअरी व्हाईटनर आहे, WMP आहे. त्यानंतर बटर मिल्क पावडर आहे, डेअरी व्हाईटनर आहे. म्हणजे दुधापासून जे बनवायचं आहे ते सगळंच सगळं आम्ही बनवतो. इतकी ही मोठी इकोसिस्टम आहे. आपलं राहिलंच आहे मगाशीपासून. ह्या 2 टेस्ट झाले. आता तिसरं सॅम्पल कुठं करतो आता आपण? हे तिसरं एक स्पेशल टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये एक आपल्याकडं लिक्विड गॅस क्रोमॅटोकॉपी म्हणून हे एक मशीन्स आहेत. लिक्विड गॅस क्रोमॅटोकॉपी. ओके. ह्याच्यामध्ये जे दुधामध्ये असलेलं मिल्क फॅट त्याची प्युरिटी चेक केली जाते. म्हणजे हे जे दूध आलेलं मिल्क फॅट आहे ते प्युअर आहे की नाही आहे. हे कुठं चेक करायचं? हे कम्प्युटरवर? हे कॉम्प्युटरवर नाही, हे मशीन्स आहेत. हे गॅस क्रोमॅटोकॉपी मशीन्समध्ये ओके. त्याला GC. तर ह्याच्यामध्ये हा सॅम्पल इथे आपण आणून ठेवायचा. नाही, पहिल्यांदा सॅम्पल घी प्रिपेअर केलं जाते. घी प्रिपेअर केल्यानंतर ते सॅम्पल 1% आणि 2% सॉलिडमध्ये डिझॉल्व केला जातोय. त्याच्यानंतर ह्या मशीनला इंजेक्ट केला जातो. ओके. ह्या मशीनला इंजेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आता मागाशी सांगितल्याप्रमाणे 14 प्रकारचे प्लांट बेस्ड ऑइल्स, कोकोनट ऑइल, पॉम ऑइल, हे ते सॅम्पल. हां पॉम ऑइल, त्याच्यानंतर पॉम किरोनॉल ऑइल, बीफ टॅलोट ऑइल म्हणजे ॲनिमल फॅट, लार्ड ऑइल म्हणजे डुकराची चरबी, ह्या प्रकारचे कुठल्या प्रकारचे ओके. फॅट नॉन डेअरी फॅट ॲड केलं असेल तर हे सगळं इथं दिसतं. त्याला दिसतं. ओके. म्हणजे संपूर्ण टँकरमध्ये काहीही गोष्ट असेल, हे काय कसले रिपोर्ट्स आहेत? त्याचाच रिपोर्ट आहे. हे सगळे कुठले कुठले फॅट ऍड केलेत वगैरे हे सगळं आपण आता हे त्याला नंबरिंग दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे त्यांना. हे ते केमिकल कंपोजिशन आहे त्या फॅटचं. एवढे जवळपास 17 कंपाऊंड्स आहेत. 17 कंपाऊंड्स म्हणजे कुठलं तर अडल्ट्रेशन असेल तर त्याचे व्हॅल्यू कमी तर येतील नाही तर जास्त येतील. आणि जे स्टँडर्ड घी प्युअर घी असते त्याचं एक स्टँडर्ड व्हॅल्यू असते. त्या रेंजच्या बाहेर जर गेलं तर ते रिजेक्ट. अपर साईडला असेल तर लोअर साईडला असेल त्याचा अर्थ काय होतो की ते अडल्ट्रेट आहे आणि ते टँकर रिजेक्ट केलं जातं. मग आता हे इथे हे एक टेस्ट करतो आपण. आणखी इथे दुसरी कुठली टेस्ट होते? हे सगळं 3 मशीन त्याच्यासाठी. माझे साहेब, हे जे भेसळ अजून एक वेगळी टेस्ट करतो.
त्या दुधामध्ये काही काडी कचरा जास्त प्रमाणात असेल Sediment. दुधाची ॲश जास्त लागते त्या ॲशच्या पॅरामीटरवर सुद्धा आम्ही रिजेक्ट करतो. तर ते मी बघणारच आहे, ते दाखवणार. पण भेसळ करणारे जे लोक आहेत ते तुम्ही एवढं तंत्रज्ञान आणता त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर? नाही, नाही. असं नाही. याच्या पुढे नाही जाऊ शकत. हां, तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की ह्या लॅबमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे? 20 कोटी रुपयाची लॅब. सगळे म्हणजे ही आहे मायक्रो लॅब आहे सगळ्या प्रॉडक्टचे सगळीकडे वेगवेगळे 8 लॅबमध्ये 20. राईट. सो महत्त्वाचं म्हणजे ते जे इथे पदार्थ तयार करतात त्याची पण अशाच पद्धतीची सगळी टेस्टिंग तुम्ही करता. त्याचं काय प्रत्येक 8 ते 10 त्यांच्या लॅब आहेत. पुढची टेस्ट कुठली आपल्या? अजून म्हणजे इथंपर्यंत तुम्ही म्हणत होता हे जे अरेस्ट आहे ते आमच्याकडे 3 टायर टेस्टिंग आहे. एक ज्यावेळी मिल्क कलेक्शन व्हिलेज लेवल होत असते त्यावेळी टेस्टिंग होते. त्याच्यानंतर आमच्या BMC आणि चिलिंग सेंटरला जो दूध येते तिथं पण आमच्याकडे एक छोटे असे मिल्को स्क्रीन्स आहेत. बिलकुल स्क्रीन हा, बघू दाखवा. म्हणजे हे जे आपले मोठे आहेत छोटे मॉडेल आहे त्याच्यामध्ये पण मेजरली हे सगळे जे अल्ट्रेशन्स आहेत युरिया ॲडेड वॉटर सुक्रोज माल्टोडेक्स्ट्रेन अमोनियम सल्फेट सोर्स पॉइंटलाच करतो आपण. सोर्स पॉईंटलाच ओके. तिथं फर्स्ट चेक होते. म्हणजे व्हिलेज लेवलला फर्स्ट BMC आणि चिनिंग सेंटर लेवलला सेकंड आणि हे इथं थर्ड चेक. हे 3 चेक असल्यामुळं दूध खरेदी करताना तिथं सुद्धा आम्ही त्या लोकांना सांगितलेलं असतं की इथं टेस्ट केलेली आहे पण ही टेस्ट नंतर इथं मुख्य टेस्ट होईल. इथं जर दूध रिजेक्ट झालं तर ते दूध ओतून दिलं जाईल. आपण असं ओतून देतो दूध. दिलेलं आहे. हां? हो, ओतून दिले. आणि तिथं प्रत्येक चिलिंग सेंटरला आमच्या ते बोर्ड लावलेला असतो की हे दूध इथं टेस्ट झालंय पण मुख्य टेस्ट प्लॅनला होईल आणि हे जर दूध खराब असेल तर ते ओतून असं हे इक्विपमेंट्स हे जे मशिनरी आहे हे प्रत्येक आमच्या BMC चिनिंग सेंटरला आहे. 3 टायर टेस्टिंग सिस्टम असल्यामुळं हे कुठं ना कुठं डिटेक्ट होतं. डिटेक्ट होतं. म्हणजे ही शक्यताच नाही की अडल्ट्रेशन डिटेक्ट होणारच नाही. फर्स्ट लेवलच एलिमेंट होतं. राईट. सो आता हे 4 पैकी 3 सॅम्पल आपण बघितले. चौथं कुठं आहे? चौथं सॅम्पल ॲश टेस्टिंग आहे. ती ॲश टेस्टिंग बघू. पण आता माने साहेब तुम्ही सुरुवातीला तर काही ठरवलं नसेल ना दूध डेअरी करायची म्हणून का सुरुवातीपासून दूध डेअरीच करायचं ठरलं होतं? काही एवढी काही कल्पना नव्हती. हां. हे योगायोगाने मजबुरन मी करावं लागलं. मजबूर आहे. त्याची फार मोठी स्टोरी आणि इतिहास आहे. त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये सांगण्याचा आहे खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे पण ते नंतर आपण सांगूया. आता ही चौथी टेस्ट. हां ॲश ज्यावेळी दुधामध्ये मिल्क कॉम्पोजिशन आपण बघितलं वॉटर पर्सेंटेज असते फॅट पर्सेंटेज असते प्रोटीन पर्सेंटेज आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यासोबत दुधामध्ये असलेले मिनरल्स कंटेंट असते. मिनरल कंटेंटचं एक रेशो ठरलेला असतं. ह्याच्यापेक्षा जर रेशो जास्त येत असेल तर त्याचा अर्थ काय असा की जे अनवॉन्टेड जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड केलं असेल कुठले सोडा असू द्या न्यूट्रलायझर्स असू द्या काही घटक ॲड केले असेल तर ते अनडिझॉल्व्ड जे घटक आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवून पांढरे द्या. आता हे कसं करतो आपण? बरं का किंवा त्याला संकलनाला उशीर झाला किंवा त्याच्या चिलिंग टँडला काही घोटाळा झाला त्यामुळे दूध खराब होण्याच्या कंडिशनमध्ये काही त्यांनी कॉस्टिक सोडा टाकलेला असेल काय झालेलं असेल तर त्याची ॲश वाढते. ते ॲश जरी वाढले तरी आम्ही त्याची ॲश म्हणजे त्यांनी जे काही मिसळलेलं आहे ते सगळं अडल्ट्रेशन म्हणता येणार नाही त्याला की दूध खराब होऊ नये म्हणून केलेले प्रयत्न ते सुद्धा उघडकीस. ती प्रक्रिया कशी होते मग? ह्याच्यात कसं होतंय जे एक 10 ग्रॅम सॅम्पल मोठं प्रोसेर आहे ते जवळपास 2 तासाचं प्रोसेर आहे. पण ते प्रत्येक सॅम्पलला हो, करतो प्रत्येक सॅम्पल हां. काय प्रोसिजर करतो आपण? आपले 10 ml मिल्क सॅम्पल घेतलं जाते. त्याचं इनिशियल वेट घेतलं जाते. त्याच्यानंतर त्यातलं पाणी पहिला प्रोव्हाइड केलं जाते. पाणी प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याकडं मपल फर्नेस आहे. बघूया. नाही उघडता येणार नाही ते. बरं. त्याचं टेम्परेचर असतं 550 डिग्री सेल्सिअस. बरं. त्या 550 डिग्री सेल्सिअसला 2 तास ठेवलं जाते. ओके. मग त्याच्यामधलं ते ॲश बनते बरं. आणि ॲशचं पर्सेंटेज किती आपण ते मोजलं जाते. ओके. मग हां तर जर हे असं काहीतरी कॉस्टिक सोडा न्यूट्रलाइज काय ते केलं असेल तर त्याचं प्रमाण वाढते आणि त्या बेसवर पण आपल्याकडनं रिजेक्शन होते. हे 4 सॅम्पल 4ही ठिकाणी ज्यावेळेला आपण टेस्ट करतो त्याच वेळेला प्रत्यक्षामध्ये पदार्थ बनवण्यासाठी पाठवून देतो. हां ह्या लॅबमधनं डिसाईड होतं की कुठला टँकर कुठल्या प्रोडक्टसाठी जाणार आहे. एक तर पहिलं फर्स्ट नॉर्म्स फॉलो करतो ॲज पर FSI गाईडलाईन्स. सेकंड असते त्या प्रोडक्टचं स्पेशल रिक्वायरमेंट. पॉच पॅकिंगसाठी जाणार असेल तर हाय एम्बिडिटीचं USTसाठी जाणार असेल तर हायर ही स्टॅबिलिटीचं दूध असेल. त्याच्यानंतर चीज आणि जे दही असेल त्याला अँटीबॉडीज फ्री मिल्क लागतं आहे.
असं हिथनं डिसाईड केलं जातं की हा टँकर कुठं कुठल्या पदार्थ बनवण्यासाठी जायचा ह्या लॅबमधनं डिसाईड केलं जातं. राईट. सो ही 20 कोटी रुपये गुंतवणुकीची लॅब तुम्ही पाहिली, टँकर कसा येतो ते पाहिलं, थोडीशी सोनाईची माहिती घेतली. आता प्रत्यक्षात आपण हे पण बघू की सोनाईनं हे जे काही दूध स्वीकारले त्याच्यापासून काय काय पदार्थ आणि कशा पद्धतीने बनले. चला.